गेल्या काही दिवसांपासून खान सरांच्या अटकेच्या बातम्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. खान सरांच्या अटकेला स्थगिती देण्याचा निर्णय पाटणा कोर्टानं घेतलाय. खान सरांना दिलासा जरी मिळाला असला तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेलं हे प्रकरण नेमकं काय, त्यांच्यावर होणारे आरोप, गेल्या काही दिवसांपासून खान सरांसोबत नेमकं काय घडतंय, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत. फैजल खान उर्फ विद्यार्थ्यांचे लाडके खान सर, पाटण्यातील प्रसिद्ध शिक्षक आणि देशभरात प्रसिद्ध यूट्यूबर अशी ओळख असलेले खान सर पुन्हा एकदा चर्चेत आले ते त्यांच्या कोचिंग क्लास बाहेर झालेल्या गोळीबारामुळं. 2 जूनला पाटणा येथील मुसल्लापूर हाट परिसरात खान सरांच्या कोचिंग सेंटर बाहेर गोळीबार झाला. दगडफेक सुद्धा झाली. प्रतिस्पर्धी कोचिंग सेंटरमधील लोकांनी हा गोळीबार केल्याचा आरोप यावेळी खान सरांनी केला. याच वेळी खान सरांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या रायफलमधून अनेक गोळ्या झाडल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. याच व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी FIR दाखल केला. तपासानंतर पोलिसांनी प्रतिस्पर्धी कोचिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच ज्ञानबिंदू या इन्स्टिट्यूटचे संचालक रोशन आनंद यांना सुद्धा मुख्य आरोपी म्हणून अटक केली. त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं. व्हायरल व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी खान सरांचे 2 सुरक्षा रक्षक यांना सुद्धा अटक केली. यामध्ये प्रदीप आणि त्याचबरोबर तालीश्वर यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांची चौकशी करण्यात आली. आता पोलिसांच्या म्हणण्यानुसार दोघांनी सुद्धा गोळीबार केल्याची कबुली यावेळी दिली. पोलिसांनी खान सरांच्या सुरक्षा रक्षकांच्या जबाबावरून खान सरांवर सुद्धा गुन्हा दाखल केला. पोलिसांचं म्हणणं आहे की खान सर गार्डला म्हणाले, तुम्ही गोळीबार करा, बाकी मी बघून घेईल. त्यानंतर दोन्ही गार्डने फायरिंग केलं. त्यामुळे सुरक्षा रक्षकांना खान सरांनीच गोळीबार करण्याचे आदेश दिल्याचा आरोप खान सरांवर आहे. हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा खान सरांवर यावेळी पोलिसांनी दाखल केला. शुक्रवारी रात्री खान सरांना अटक करण्यासाठी पोलिसांचं एक पथक त्यांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये देखील पोहोचलं, पण खान सर त्यावेळी कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये हजर नव्हते. ते पोलिसांना सापडले नाहीत. त्यानंतर खान सर गायब झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या. प्रतिस्पर्धी ज्ञानबिंदू क्लासचे संचालक रोशन आनंद यांना पोलिसांनी अटक केली. खान सरांना अटक का अजून केली नाहीये असा जाब यावेळी विचारण्यात आला आणि रोशन आनंद यांच्या सुटकेच्या मागणीसाठी सोमवारी पाटण्यामध्ये विद्यार्थ्यांनी कॅन्डल मार्च काढला. खान सरांना अटक करावी अशी मुख्य मागणी यावेळी होती आणि त्यांच्या इन्स्टिट्यूटचे संचालक यांना जामीन मिळावा अशी सुद्धा मागणी होती. आता खान सर गायब झाल्याच्या बातम्या समोर येताच त्यांचे वकील समोर आले आणि त्यांनी उलट-सुलट चर्चांवर मौन सोडलं. ते काय म्हणाले, तर आम्ही कायदेशीर लढा देणार आहोत. अटकपूर्ण जामिनासाठी खान सरांनी कोर्टात अर्ज केल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली. माध्यमांना प्रतिक्रिया देताना खान सरांचे वकील म्हणाले, खान सर यांच्या विरुद्ध पाटण्याच्या कंदमकुवा पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न आणि शस्त्र कायद्याच्या आरोपाखाली FIR दाखल करण्यात आलेला आहे. हा एक हेतुपुरस्सर रचलेला कट आणि सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. 2 जूनला खान सरांच्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या एका कोचिंग संस्थेच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याच कारवाईचा बदला म्हणून खान सरांना बदनाम करण्याच्या व त्यांचा छळ करण्याच्या उद्देशाने हा FIR दाखल केल्याचा आरोप खान सरांच्या वकिलांनी केला. जाणून बुजून पत्रकात खान सरांचं नाव जबरदस्तीने दाखल करण्यात आलं आणि त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सुद्धा त्यांच्या वकिलांनी केला. आता अटकपूर्व जामिनावर मंगळवारी पाटण्याच्या जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली आणि यावेळी कोर्टाने खान सरांना दिलासा दिला. खान सरांच्या अटकेला यावेळी स्थगिती देण्यात आली. कोर्टात नेमकं काय घडलं ते सुद्धा जाणून घेऊयात. कोर्टात झालेल्या सुनावणीवेळी बचाव पक्षाने कोर्टाला काय सांगितलं ते आधी समजून घेऊ. या प्रकरणात फैजल खान यांचा कोणताही थेट संबंध नाहीये. त्यांचा गुन्हेगारीमध्ये काहीही सहभाग नाहीये. खान सरांवर चुकीचे आरोप करण्यात आले असं त्यांनी म्हटलं. आता सुनावणीवेळी पोलिसांनी सुद्धा तपासासंदर्भात आणि दाखल केलेल्या FIR बाबत माहिती कोर्टापुढे सादर केली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला. जिल्हा न्यायाधीशांनी खान सरांना अंतरिम दिलासा दिला. त्याचबरोबर कोर्टाने त्यांना संरक्षण सुद्धा दिलं. त्यांच्या विरुद्ध होणाऱ्या कोणत्याही दंडात्मक कारवाईला स्थगिती सुद्धा देण्यात आली.
पुढील सुनावणीमध्ये पोलीस तपासात अहवाल आणि इतर पुराव्यांवर सविस्तरपणे विचार केला जाईल असं सुद्धा यावेळी कोर्टाने सांगितलेलं आहे. एकूणच गेल्या काही दिवसांपासून खान सर सोशल मीडियावर चर्चेत आहेत. खान सरांच्या अटकेच्या बातम्या चर्चेत आहेत. अर्थात दोन वेगवेगळ्या बाजू आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. काहींचं असं म्हणणं आहे की खान सरांवर जाणून बुजून अटकेची कारवाई केली जाते, जाणून बुजून त्यांना अडकवलं जात आहे. दुसरीकडे खान सरांविरोधात सुद्धा कॅन्डल मार्च काढणारा किंवा त्यांना अटक करा असं बोलणारा एक वर्ग समोर आलेला आहे. अर्थात कोर्टानं खान सरांना दिलासा दिलेला आहे आणि त्यांना अटक केली जाणार नाही अशी माहिती आता मिळत आहे. तुम्हाला खान सरांच्या या कारवाईवर काय वाटतं? त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यावर काय वाटतं? कोर्टाने खान सरांना जो दिलासा दिलेला आहे त्यावरची तुमची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.